नांदेडलगत असलेल्या दाभड इथल्या आशिष लोखंडे या उच्च शिक्षित युवकानं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत निर्यात होणाऱ्या आंब्याची बाग फुलवली आहे. इस्रायली तंत्रज्ञान वापरताना आपल्या 5 एकर शेतामध्ये आंब्याच्या फळबागेची लागवड केली आहे. त्यातून एक आंबा किमान 350 ग्राम इतक्या विक्रमी वजनाचा उत्पादित होतोय. 5 एकर फळबागेतून तो सध्या वर्षाला 5 लाखांहून अधिकचा नफा कमवतोय. उच्च शिक्षित असूनही आशिष या युवकानं फुलवलेली ही फळबाग सध्या लोकांच्या आकर्षणाचा विषय बनली आहे. युवकांनी फळबागेचा प्रयोग करायला हवा, त्यातून चांगलं उत्पन्न मिळतं असा दावा त्यांना केला. नमस्कार बंधूंनो, माझं नाव आशिष भारत लोखंडे आहे. आपली शेती ही दाभड इथे बोकरवाडा इथं आहे. आपण केशर आंब्याची इथं लागवड केलेली आहे. 2017मध्ये आपण केशर आंब्याची लागवड केलेली आहे. त्यामध्ये आपण इस्रायल टेक्नॉलॉजीप्रमाणे आपण लागवड करून 7 बाय 14 फुटावर आपण आंब्याची झाडाची लागवड घेतली आहे. त्याचा फायदा असा आहे की तुम्ही एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा ह्याच्यामध्ये डेव्हलप करू शकता, जेणेकरून त्याच्यामध्ये झाडाची हाईट जी आहे ती तुम्हाला 10 फुटापर्यंत मेंटेन करायची आहे. पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल झाडाची हाईट्स वगैरे. पण आता इथं हा आलेला आंबा आहे. साधारणतः या आंब्याचं आता वजन आहे 300 ग्राम ते 350 ग्रामपर्यंतचं वजन आहे. आता 9 वर्ष झाले आपल्या लागवडीला. आता 3 वर्षापासून आपण याचं यील्ड घेतो आहे. साधारणतः एकरी 400 झाड आपण त्याच्यामध्ये एका एकरमध्ये आपण लागवड केलेली आहे. आणि आता माझे दुसरे पण व्यवसाय आहेत. आपण ट्रॅक्टर इंडस्ट्री आहे, त्याबरोबरच आपण ही शेतीचा थोडासा छंदही होता. त्या अनुषंगाने आपण ह्याची लागवड केली आहे. पण लागवड करताना थोडं वेगळ्या पद्धतीने कार्यपद्धतीने जी ट्रेडिशनल पद्धत असती त्याच्यामध्ये एकरी आपण 50 झाडं लावतो. साधारणतः ते 50 फूट बाय 50 फूट अशी त्याची आवृत्ती असती. पण यामध्ये आपण 7 फूट बाय 14 फुटावर लागवड केली आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये आपण आंबा जो आहे एक्सपोर्ट क्वालिटीचा युनिक त्याची साईज आपण घेऊ शकतो. युनिफॉर्मिटी असते त्याच्या साईजमध्ये पण, जेणेकरून आपण एक्सपोर्टला जर का आपल्याला वाव भेटला किंवा एक्सपोर्टची आपली काही लिंक असेल तर तिथं आपण डेफिनेटली त्याच्यावरती काम करू शकतो. या अनुषंगाने आपण इथं काम केलेलं आहे. 2017मध्ये मी जेव्हा प्लांटेशन केलेलं होतं त्या टाईमला लिटरली आजूबाजूचे लोक हसत होते, कारण की आपण मराठवाड्यातल्या मोस्ट ड्राय एरियामध्ये होतो. नांदेड पाण्याचा फार आपल्याकडे प्रॉब्लेम होता. पण तरी पण मी त्याच्यामध्ये 10,000 स्क्वेअर फीटचं साधारणतः शेततळं डेव्हलप केलेलं होतं. आणि पहिल्या वर्षी थोडा त्रास झाला मला, टँकरनेही पाणी द्यावं लागलं मला झाडांना वाचवण्याकरिता. पण देवाच्या कृपेने वरच्याची आपल्यावरती आशीर्वाद असल्यामुळे 2018पासून पाऊस आपल्याकडे चांगला झालेला आहे, तुम्हाला सर्व माहिती आहे. त्यानंतर कधीही मला पाण्याचा कधी असा आभास झालेला नाही. त्याच्यामध्ये 10,000 स्क्वेअर फीटचं मी शेततळं केलेलं आहे, ज्याची डेप्थ जवळजवळ 15 फूट आहे. एकरी आपल्याला ह्याच्यामध्ये साधारणतः जर का पकडलं गेलं तर 1 लाख ते 1.5 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न होते त्याच्यात. तुम्ही आता त्याचं संगोपन कशा पद्धतीने करता त्याच्यावर निर्भर आहे. तुम्ही जसं मी तुम्हाला वारंवार सांगितलं, एक्सपोर्ट क्वालिटीच्या लेवलला जर का आपण गेलो, याच्यामध्ये अजून थोडंसं हायर लेवलला जर का आपण त्याची टेक केअरिंग जर का केली तर डेफिनेटली याचं उत्पन्न तुमचं जास्त होऊ शकते. मी म्हणाल एकरी तुम्हाला 2.5 लाखापर्यंत उत्पन्न हमखास होऊ शकते. जेवढे पण यंगस्टर असतील ज्यांच्याकडे पण शेती आहे, 1 एकर असो का 10 एकर असो, मी सर्वांना हे सुचवतो, 1 एकर जरी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये 5,000 स्क्वेअर फीटचं शेततळ करा आणि त्याच्यावर तुम्ही फळ लागवड करा. डेफिनेटली तुम्हाला त्याच्यातनं चांगलं आउटपुट भेटेल. मी एवढं सांगतो तुम्हाला. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.